नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। आज आपण बघणार आहोत टेस्ट नंबर 44। आपला चॅप्टर आहे वाक्य प्रकार। बघा, वाक्य प्रकारावरती सुद्धा आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे आपल्यासाठी तो 3 ते 4 मार्क्सला आहे। आणि मी आधी पण सांगितलेलं, एका मार्क्सचा जरी आपल्याला टॉपिक असेल तरी प्रॅक्टिस तेवढीच करायची असते आणि 5 ते 6 मार्क्ससाठी सुद्धा प्रॅक्टिस तशाच पद्धतीने करायची असते। त्यामुळे प्रत्येक चॅप्टर तेवढाच मन लावून अभ्यासावा लागतो। चॅप्टर खूप सोपा आहे, खूप म्हणजे वाक्याचे प्रकार आहे 6 ते 7 प्रकार, पण लगेच ओळखायला येतात। काही हिंट आहे, मी ते तुम्हाला सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीने। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। हा चॅप्टर सुद्धा असाच आहे की येथे काही समजून सांगण्यासारखं वगैरे खूप नाही आहे, फक्त तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करावी लागणार आहे। जसं की वाक्यांचे प्रकार ओळखता आले पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त सरावासाठी मी जनरली आयोगाने घेतलेल्या आणि सरळ सेवेने घेतलेल्या प्रश्नांचाच जास्त वापर केला आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त व्हावी। ठीक आहे, आपण प्रश्नाकडे वळूयात। विराटला भारतातील सर्वोत्तम पुरस्कार मिळावा। ऑप्शन आहे विद्यार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी आणि संकेतार्थी। ठीक आहे, तर विराटला भारतातील सर्वोत्तम पुरस्कार मिळावा, तर मी अभ्यास करताना जे अभ्यासले आहे त्यानुसार मी एक हिंट सांगेल तुम्हाला की मिळावा, मिळावी, वा, वी, वे अशा पद्धतीचं ज्या वाक्यांचा शेवट होतं तर ती वाक्य विद्यार्थी वाक्य असतात। ही छोटीशी हिंट तुमच्यासाठी आहे। याचा आन्सर आहे विद्यार्थी। 2 नंबरचा आहे बघा क्वेश्चन, देवा मला चांगली बुद्धी दे। या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य। तर उद्गारार्थी तर नाहीच आहे, कारण उद्गारार्थी वाक्यासाठी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असावं लागतं, सगळ्यांना माहीत आहे। त्यानंतर होकारार्थी वाक्य, तर देवा मला चांगली बुद्धी दे। आपण देवाकडे काहीतरी मागतोय, ठीक आहे, आणि एक प्रकारे देवाला आज्ञासुद्धा देतोय की देवा मला चांगली बुद्धी दे, तर याचा आन्सर आहे आज्ञार्थी वाक्य। होकारार्थी नाही आहे, होकारार्थी वाक्य एकदम जनरल वाक्य असतं आणि विद्यार्थीसुद्धा नाही आहे। ठीक आहे, नेक्स्ट आहे बघूयात आपण, खालील पर्यायी उत्तरातील प्रश्नार्थक वाक्य कोणते। बघा, खूप सोपं आहे। काही मुलांना असं वाटेल प्रश्नार्थक वाक्य ज्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल ते, पण वाक्य प्रकारामधील जेव्हा प्रश्न येतो तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह कधीच दिलं जात नाही, तरीसुद्धा आपल्याला प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं असतं। ठीक आहे, आपण बघूयात पहिलं वाक्य, कालची किती ती गर्दी। बघा, मी वेळ वाचवण्यासाठी प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेनच करत जाते आणि कट करत जाते। ठीक आहे, म्हणजे 4ही ऑप्शन वाचून परत त्याला वाचण्यात खूप वेळ जातो, ऑप्शन खूप लेंदी आहे याचे। तर कालची किती ती गर्दी, तर बघा किती ती गर्दी, किती हा क्वेश्चन मार्कचा जरी म्हणजे शब्द असेल तरीसुद्धा कालची किती ती गर्दी याचा उच्चार जर केला तर हा उद्गारवाचक चिन्हातलं वाक्य आहे, त्यामुळे हे ऑप्शन आपलं कट होत आहे। ठीक आहे, नंतर कालची गर्दी नव्याने का सांगायला हवी। हां, हे वाक्य आहे की कालची गर्दी नव्याने का सांगायला हवी। प्रश्न विचारला आहे मी कुणाला तरी की का सांगायला हवी असं, म्हणजे हा प्रश्नार्थक वाक्य हे येतं। बघा, वाक्य वाचण्यावरून तुमच्या लक्षात येतं। 2 नंबर याचा आन्सर आहे। तिसरं आन्सर का नाही हे मी सांगते, काल खूपच गर्दी होती। सिंपल वाक्य आहे, म्हणजे हे होकारार्थी वाक्य आहे। ठीक आहे, काल गर्दी नव्हती असे नाही, हे निगेटिव्ह वाक्य आहे, त्यामुळे हे दोन्ही येत नाही। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात, क्वेश्चन नंबर 4, अकरणरूपी होणारा प्रकार कोणत्या पर्यायी उत्तरात आहे। म्हणजे थोडक्यात अकरणरूपी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या चॅप्टरचा सराव करताना तुम्ही वारंवार याचे प्रश्न जर वाचत राहिलात तर बस तेवढं सुद्धा सफिशियंट आहे। थोड्या प्रमाणात पुस्तकाचं म्हणजे पुस्तकामधील चॅप्टर वाचून घेतला, म्हणजे जास्त बाकीच्या चॅप्टरला जशी 20-30 रिव्हिजन द्यावं लागते तशी या चॅप्टरला गरज नाही। तुम्ही जास्तीत जास्त सरावातून सुद्धा आणि 6-7 रिव्हिजनमध्ये याला मस्तपैकी समजून घेऊ शकतात, किंवा हे आरामात लक्षात राहण्यासारखा चॅप्टर आहे। खूप छोटे छोटे शब्द आहे बघा। हां, अजून एक प्रश्न कुठल्या तरी विद्यार्थ्याने विचारलेला होता की याच्यासाठी नेमकं पुस्तक कोणतं वापरावं। मी एकदम मनापासून तुम्हाला सजेस्ट करेल की मी वापरलेलं आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक, आणि मोरा वाळंबे सरांचं पुस्तक हे प्रत्येक लाईन टू लाईन व्यवस्थित समजून उमजून वाचा। त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न आयोगाने आजपर्यंत तरी टाकलेला नाही। एखादा अपवादात्मक टाकलेला असू शकतो, त्याचा इथं काही संबंध नाही, कारण तो कुठल्याही विषयामध्ये अचानक नवीन पडणाऱ्या प्रश्नांमध्ये तो मोडतो। पण एक रेग्युलर स्टडीसाठी जर तुम्हाला पाहिजे तर मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही त्याची कंटिन्यू रिव्हिजन देत राहा। त्याच्या बाहेरचा कुठलाही प्रश्न येत नाही, फक्त कुठलाही चॅप्टर त्यातला स्किप करू नका। तर
आणि सेकंड ऑप्शन जे सरळ सेवेकडे जास्त फोकस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं वाचू शकतात, ज्याच्यामध्ये प्रश्नांचा सरावासाठी कुठलाही विद्यार्थीसुद्धा वाचू शकतो, कारण खूप जास्त प्रश्न बाळासाहेब शिंदे सरांनी त्यामध्ये म्हणजे इन्क्लूड केलेले आहे. म्हणजे जास्तीचे पुस्तकं वाचण्यापेक्षा एक जरी तुम्ही खूप वेळेस वाचलं तरी तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाणार. ठीक आहे. तर आपण याचे ऑप्शन बघूयात. बघा, अकरणरूपी म्हणजे काय, आधी काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल, मी एक्सप्लेनेशनमध्ये सांगते. आहे तुम्ही आमच्याकडे केव्हा याल, प्रश्न विचारलेला आहे. सेकंड आहे बाप रे केवढे हे सोंग, उद्गारवाचक आहे. थर्ड आहे विजय मुळीच अभ्यास करत नाही, निगेटिव्ह आहे. आणि मला परीक्षेत पहिला नंबर मिळाला. तर बघा, अकरणरूपी म्हणजे काय आधी हे आपल्याला माहीत पाहिजे. एक छोटासा शब्द आहे, पण बऱ्याच वेळेस मुलं कुठल्याही पुस्तकाच्या शेवटपर्यंत जातच नाही, आणि जे प्रश्नपत्रिका अभ्यासत नाही त्यांना हे कधीही माहीत नसतं. त्यामुळे अकरणरूपी म्हणजे काय, तर नकारार्थी वाक्य. बघा, एक सिंपल एकच वर्डमध्ये सगळं संपून जातं. नकारार्थी वाक्य म्हणजे अकरणरूपी, एवढंच लक्षात ठेवायचं. त्यानुसार याचा आन्सर काय येईल आता, तर विजय मुळीच अभ्यास करत नाही. नकारार्थीमध्ये हा प्रश्न म्हणजे याचं उत्तर हे येत आहे की विजय मुळीच अभ्यास करत नाही. त्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगांनी व्यापला आहे, या वाक्याचा प्रकार ओळखा. सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगांनी व्यापला आहे. ऑप्शन आहे मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य आणि स्वार्थी वाक्य. तर काय असेल याचा आन्सर, सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगांनी व्यापला आहे, याचा आन्सर आहे संयुक्त वाक्य. तर बघा, भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्यामध्ये. खूप सोपं आहे, तुम्ही त्यातलं मिश्र वाक्य लक्षात ठेवा किंवा संयुक्त वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे एक वाक्य जर तुम्ही क्लिअर, त्याची कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर ते ऑप्शन जरी कट झालं, सेकंड ऑप्शन राहणार, उरलेलं दुसरा जो वाक्याचा प्रकार आहे तो. म्हणजे तुम्ही एक क्लिअर केलं कुठलंही एका वाक्याचा प्रकार, तर तुमचं दुसरं वाक्य आपोआप बरोबर येणार. ठीक आहे. तर मी तुम्हाला संयुक्त वाक्याच्या काही गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे की तुमचं संयुक्त वाक्य कधीही चुकणार नाही. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये दोन केवल वाक्य असतात. ठीक आहे. जसं की सूर्य बराच वर आला हे पहिलं केवल वाक्य, आणि दुसरं तो ढगांनी व्यापला आहे दुसरं केवल वाक्य. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दोन्ही वाक्य सेम म्हणजे सारख्याच दर्जाची असतात. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच दोन्हीही वाक्य प्रधान वाक्य असतात. हे झालं संयुक्त वाक्यामधील. आणि याच्यामध्ये दोन क्रियापदे असतात. तीन गोष्टी मी सांगितल्या आहे. एक तर दोन्ही केवल वाक्य असतात, दोन्ही प्रधान वाक्य असतात म्हणजे ते एकमेकांवर अवलंबूनच असतात, आणि दोन क्रियापदे सुद्धा असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये आणि ते प्रधानत्व सूचक अव्ययांनी जोडलेले असतात. तर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रधानत्व सूचक अव्यय कोणकोणती आहे. तर बघा, आपण आधीच्याही एका चॅप्टरमध्ये मी डिस्कस केलेलं आहे की समुच्चय बोधक असेल, विकल्प बोधक असेल, न्यूनत्व बोधक असेल आणि परिणाम बोधक असेल. ही जी 4 प्रकारची वाक्य आहेत तर ती संयुक्त वाक्यामध्ये म्हणजेच प्रधानत्व सूचक अव्ययांनी जोडणाऱ्या प्रकारामधील आहे. जसं की समुच्चय बोधकमध्ये आणि, अन, व, शिवाय ही असतात. विकल्प बोधकमध्ये अथवा किंवा की असते. न्यूनत्व बोधकमध्ये पण, परंतु, परी असतं. आणि परिणाममध्ये परिणाम, सबब. हे जे आत्ता मी सांगितलेले आहे 4 प्रकार, तर ह्या 4 प्रकारातील अव्ययांनी जी पण वाक्य जोडली असेल ती वाक्य संयुक्त वाक्यामध्ये मोडतात. ठीक आहे. तुम्ही एकच लक्षात ठेवा, संयुक्त वाक्य, तुम्हाला मिश्र वाक्य शोधण्याची गरज पडणार नाही. ऑप्शन आन्सर आहे याचं संयुक्त वाक्य. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. मुख्यमंत्री म्हणाले की प्रत्येकाने राष्ट्रसेवा करावी, या वाक्याचा प्रकार ओळखा. मुख्यमंत्री म्हणाले की, तर बघा, ही एक म्हणजे हा जो की आहे ना, तर हा मिश्र वाक्यात पण येतो आणि संयुक्त वाक्यात पण येतो. अशा प्रश्नांमध्ये थोडी म्हणजे गोंधळ निर्माण होतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा की हे तर आपण पाठ केलेलं आहे, संयुक्त वाक्यामध्ये पण आहे, ही आपण पाठ केलं आहे मिश्र वाक्यामध्ये पण आहे, तर नेमका वाक्याचा प्रकार कोणता ओळखायचा. याच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे की मी आत्ता सांगितले संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य प्रधान वाक्य असतात आणि ती एकमेकांवर अवलंबूनच असतात. ही या एकाच गोष्टीमुळे तुम्ही फक्त या दोघांमधला फरक ओळखू शकतात. जसं की इथे आहे बघा, मुख्यमंत्री म्हणाले की प्रत्येकाने राष्ट्रसेवा करावी, याचा संबंध याच्याशी आहे. मुख्यमंत्री म्हणाले,
काय म्हणाले की प्रत्येकाने राष्ट्रसेवा करावी. ठीक आहे, या दोघांचा संबंध येथे आहे, त्यामुळे याचा आन्सर काय आहे? एक मिनिट. मुख्यमंत्री म्हणाले की प्रत्येकाने राष्ट्रसेवा करावी. बघा इथे मुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कुठल्या तरी गोष्टीचं स्वरूप सांगितलेलं आहे. तर स्वरूप सांगितलेलं असेल तर स्वरूप बोधक कुठल्या याच्यातलं आहे बघा, हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे. याचा आन्सर आहे मिश्र वाक्य. सॉरी, संयुक्त वाक्यामध्ये हे मोडत नाही कारण हे स्वरूप आहे इथे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन आहे, माणूस कधीही पूर्णपणे वाईट किंवा चांगला असत नाही. आपण आता बघितलेलं आहे किंवा हे विकल्प बोधकमध्ये येतं आणि विकल्प बोधक हे संयुक्त वाक्याचा प्रकार आहे, त्यामुळे हे ऑप्शन इथे कट झालेलं आहे. सेकंड नंबर आहे, जे दान एका हाताने दिलं आहे ते दुसऱ्या हाताला कळू देऊ नकोस. जे ते म्हणजे जर तर ज्याने त्याने हे सगळं एकाच प्रकारचं आहे, तर हे कुठल्या वाक्याच्या प्रकारात येतं? ठीक आहे, तर हे मिश्र वाक्यामध्ये एक संकेत बोधक नावाचा प्रकार आहे. जर तर म्हणजे की हे तीनही कीवर्ड्स त्याचे आहे. तर जर तर हे संकेत बोधक आहे, म्हणजेच मिश्र वाक्यामध्ये आहे. बघा विद्यार्थ्यांना, हे याचा आन्सर आहे, एकदा सांगते. मिश्र वाक्याच्या प्रकारामध्ये म्हणजे तुम्ही याचा जेव्हा सराव करणार ना तेव्हा आपोआप लक्षात येतं की जे ते आलं डायरेक्ट मिश्र वाक्य. तुम्हाला कुठलाही प्रश्नसुद्धा वाचण्याची गरज पडणार नाही, एवढ्या कमी वेळात याची उत्तरं निघतात. पण सराव करावा लागेल, आपोआप नजरेला असं समजतं की नाही हे लगेच मिश्र वाक्यामध्ये जातं, हे संयुक्त वाक्यामध्ये जातं. जेवढा तुम्ही जास्त सराव करणार, 10-10 मिनिट म्हणजे वेळ देणार, एक जास्तीत जास्त टेस्ट पेपर सोडवणार किंवा यूट्यूबवरती सध्या जे पण अवेलेबल असतील क्वेश्चन पेपर ते तुम्ही ऐकत चाला जास्तीत जास्त. ठीक आहे, खालचे क्वेश्चन मी वाचत नाही कारण याचं आन्सर आपल्याला इथं भेटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जिच्या गळ्यात गंधार आहे असं दीनानाथ म्हणायचे ती ही स्वरसम्राज्ञी लता. ऑप्शन आहे मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, यापैकी कोणतेही नाही. तर जिच्या गळ्यात गंधार आहे असं दीनानाथ म्हणायची ती ही स्वरलता. याचा आन्सर आहे बघा मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य. बघा इथे कुठलं म्हणजे कुठल्या याने जोडलेलं आहे का वाक्य? नाही. म्हणजे जिच्या गळ्यात गंधार आहे असं दीनानाथ म्हणायची ती ही स्वरसम्राज्ञी. हां, अच्छा, ती आहे ती म्हणजे जे ते जी ती हा जो प्रकार येतो त्याच्यानुसार तिच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. म्हणजे ती हे येथील कीवर्ड्स आहे. याचा आन्सर येतं मिश्र वाक्य, कारण जर तर जे ते हे मिश्र वाक्य प्रकारामधील संकेत बोधकमध्ये येणारे ही वाक्याचा प्रकार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन याचं बघूयात आपण. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या वाक्याची होकारार्थी रूप आपल्याला ओळखायचे आहे. बघा खूप साध्या पद्धतीने दिलेले आहे, म्हणजे खूप सिंपल प्रश्न असतात पण आपण तरीसुद्धा कन्फ्यूज होतो. तर मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामधील आजपर्यंतचं मी जे ॲनालिसिस केलं त्याच्यानुसार सांगते, त्या पुस्तकाच्या बाहेरील हे वाक्यप्रकारातली कुठलेही उदाहरणं विचारले जात नाही. जनरली त्याच पुस्तकातली उदाहरणं सर्व आजपर्यंत आलेली आहे. तर याचा होकारार्थी आपल्याला करायचा आहे. म्हणजे अपमान केल्यास कुणाला राग येत नाही असं आपण म्हणतो. तर होकारार्थीमध्ये काय येणार आहे? अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. अपमान केल्यास कुणाला राग येतो? अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येकाचा अपमान झाला तरी राग येत नाही, हे तर कन्फर्म चुकच आहे. सॉरी, येथे 4 नंबरचं ऑप्शन लिहायलाच मी विसरलेली आहे. तर आपला आन्सर वरील 3 पैकी याच्यामध्येच आहे. तर आपण शोधून काढूयात. अपमान केल्यास कुणाला राग येतो याचा वाक्याचा अर्थच होत नाही व्यवस्थित, त्यामुळे अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच हे याचं होकारार्थी होतं बघा. ठीक आहे, होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी असे प्रश्न खूप प्रमाणात विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. जे वाक्य दिलेलं आहे, वाक्य दिलेलं आहे आपल्यासाठी, गुणेशचे चित्र खराब आहे. तर खराब आहे, तर नकारार्थीचं होकारार्थी करताना बऱ्याच वेळेस अपोजिट वर्ड याचा लगेच वापरायचा असतो, खूप लवकर उत्तर भेटून जातं. गुणेशचे चित्र खराब आहे. खराब आहे म्हणजे काय? चांगले नाही. या 2 शब्दांवरतून भरपूर वेळेस हे निघून जातं. खराब आहे म्हणजे चांगले नाही. तर ऑप्शन आहे पहिलं, गुणेशचे चित्र खराब आहे, हे तर चुकच आहे.
गुणेशचे चित्र चांगले नाही, नकारार्थीमध्ये हे मोडून जातं. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पाऊस खूप पडला आहे व रस्त्यावर पाणी साचले आहे, या 2 वाक्यांचे केवळ वाक्य करण्यासाठी पुढीलपैकी कशाचा उपयोग करावा लागेल. बघा, केवळ वाक्यामध्ये कुठलाही म्हणजे संयुक्त आणि मिश्र वाक्य नसलेलं जे असतं ते केवळ वाक्य असतं. म्हणजे कुठल्याही कीवर्डची त्याच्यामध्ये गरज नसते. म्हणजे उभयान्वयी जो अव्यय असतो तो त्यात वापरलेला नसतो, तर प्रत्यय जोडलेला असतो. त्याची मी हिंट सांगते थोडक्यात. केवळ वाक्याला कुठले प्रत्यय जोडलेले असतात एकदा आपण ऑप्शन बघून घेऊयात. म्हणून, कारण, त्यामुळे आणि मुळे. म्हणजे पाऊस खूप पडला आहे म्हणून रस्त्यावर पाणी साचले आहे, तर हे मिश्र वाक्यात येतं. आपल्याला केवळ वाक्य शोधायचं आहे. पाऊस खूप पडला आहे कारण रस्त्यावर पाणी साचले आहे असं येत नाही. हे मिश्र वाक्य किंवा संयुक्त वाक्यामध्ये जातं. आणि तिसरं आहे बघा की पाऊस खूप पडला आहे त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे, परंतु त्यामुळे हा सुद्धा वेगळा जोडलेला शब्द असतो. तर याचा आन्सर, योग्य आन्सर येतं पाऊस खूप पडल्यामुळे. ठीक आहे, इथे याला एकत्रित जोडण्यासाठी यालाच शब्द जोडावा लागतो, म्हणजे प्रत्यय जोडावा लागतो. त्यामुळे हा सेपरेट इथे येत नाही. तर पाऊस खूप पडल्यामुळे असं हे केवळ वाक्याचं स्वरूप असतं. रस्त्यावर पाणी साचले आहे, म्हणजे आपला आन्सर आहे 4 नंबर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय अक्षर आहे त्याचे या उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य करायचे. म्हणजे सरळ सरळ तुम्ही कसं म्हणणार की, आणि एक लक्षात ठेवा, उद्गारार्थी वाक्य असेल तर नॉर्मल शब्दांचा वापर इथे सहजासहजी केला जात नाही. थोडा एक्स्ट्रावाला, म्हणजे असा सुंदर आहे म्हणण्याऐवजी अतिशय सुंदर अशा शब्दांचा वापर केला जातो. जसं की आपण बघूयात ऑप्शन. त्याचे अक्षर खूप सुंदर आहे, त्याचे अक्षर फार सुंदर आहे, त्याचे अक्षर फार फार सुंदर आहे आणि त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. बघा, अशा पद्धतीने इथे जरा वेगळ्या शब्दाचा वापर केला जातो जर वाक्याचं प्रश्नामध्ये उद्गारार्थी वाक्य असेल तर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. एकाने माणसे मोजून पाहिली ती 9च भरली, संयुक्त वाक्य करा. याच्यासाठी संयुक्त वाक्याचे फक्त ते 4 प्रकार लक्षात ठेवायचे आणि त्याच्या कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहे आपल्याला. मी ऑलरेडी एक्सप्लेन केले आहे. पहिलं वाक्य आहे, एकाने माणसे मोजून पाहिली पण ती 9च भरली. त्यानंतर आहे, एकाने आपल्याला संयुक्त वाक्य विचारलेलं आहे. बघा, इथे पण हे जे आहे ते संयुक्त वाक्याचं आहे, आपल्याला ऑलरेडी सापडलंय. न्यूनत्व बोधक प्रकारामधील हे उभयान्वयी अव्यय आहे. पण म्हणजे मिश्र वाक्याचं आहे, तर आपण आपला आन्सर मिळालेला आहे. नेक्स्ट बघूयात आपण. एवढी यात्रा कधी पाहिली नव्हती या विधानार्थी वाक्याचे पुढीलपैकी योग्य उद्गारार्थी वाक्य बघायचे आहे. ठीक आहे, तर उद्गारार्थी याच्या साजेसं कुठलं आहे बघू आपण. वा वा, केवढी यात्रा कधी पाहिली नव्हती. नाही, हे वाक्य आपल्याला वाचायलाही बरं वाटत नाही आणि ते योग्य नाही आहे. दुसरं आहे, बाप रे, एवढी यात्रा कधी पाहिली नव्हती. नाही, हे सुद्धा नाही. म्हणजे याचा जो शब्द घेतला आहे त्याच्यानुसार आपल्याला उद्गारार्थी घ्यायचं. म्हणजे एवढी यात्रा कधी पाहिली नव्हती. छे छे, कधी नव्हती पाहिली एवढी यात्रा. तर याचा आन्सर दिलेला आहे छे छे, कधी नव्हती पाहिली एवढी यात्रा. ठीक आहे, हे 3 नंबर याचा आन्सर आहे. लास्ट क्वेश्चन आहे, तू फारच चतुर आहेस या वाक्याची योग्य उद्गारार्थी वाक्य करायचे आहे. तू फारच चतुर आहेस हे तर येतच नाही. किती चतुर आहेस तू, किती चतुर आहेस तू, छान चतुर आहेस तू हे पण येत नाही, फार चतुर आहेस हे पण येत नाही. किती, कधी पण उद्गारार्थी वाक्य करायचं असेल तर त्याच्या आधी प्रश्नार्थकचे जे कीवर्ड्स असतात तेच वापरलेले असतात. किती, कसा, अशा पद्धतीने. किती चतुर आहेस तू हे याचा आन्सर आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.